मी अरे कितीदा सेल टाकतो, असला सेल तरी साधला आहे का नाही कोणाला माहिती. मी अरे कितीदा सेल टाकतो, असला सेल तरी साधला आहे का नाही कोणाला माहिती. मी अरे कितीदा सेल टाकतो, असला सेल तरी साधला आहे का नाही कोणाला माहिती. कर्जमाफीची मागणी आणि वेगवेगळ्या मागण्या या डोळ्यासमोर ठेवून आम्ही तशा पद्धतीनं चांद्यापासून बांध्यापर्यंत संपूर्ण दौरा केला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये इतर पण वेगवेगळ्या संघटना त्याच्यामध्ये आल्या, त्यांनी पण आपल्या आपल्या परीनं संघर्ष केला. नंतर शेतकरी संपूर्ण पेटून उठला. शेतकऱ्यांनी कधी नव्हे ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये संप करण्याची भाषा केली, संपाला सुरुवात केली. त्यावेळेस हे सरकारकडे वळून झालं. शेतकऱ्यांच्या खरीप हंगामासाठी कर्ज मंजूर करण्याबाबतचा एक GR काढलेला आहे. त्या GR मध्ये त्यांनी शेवटच्या पानावर हमीपत्र काय द्यायचं ते त्या ठिकाणी दिलेलं आहे, शपथपत्राचा नमुना. आणि त्याच्यामध्ये एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं आम्ही सकट कर्ज माफ करणार. आम्ही त्यांच्यातल्या काही अधिकाऱ्यांनी विचारलं, अधिकारी मला म्हणाले की अजून आमच्याकडनं सगळी माहिती मागवली जाते, ती माहिती द्यायला आम्हाला 5-7 दिवस लागतील, तोपर्यंत स्पष्ट चित्र होणार नाही. आमचा समज होता की आता जून महिना चाललेला आहे, त्या 2017 पर्यंत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या मागवल्या जातील आणि त्याच्यामध्ये ज्यांच्या कर्ज असेल ते कर्ज माफ केलं जाईल. ज्यांनी GR काढलाय तो 30 जून 2016चा काढलाय, म्हणजे 1 वर्ष आधीचा GR त्या ठिकाणी काढून ठेवला. त्याच्यामध्ये जर तुम्ही निकष बघितले तर एवढे वेगवेगळ्या प्रकारचे निकष लावलेले आहेत की खरोखरीच या सरकारला कर्ज माफी किंवा आता खरीप हंगाम सुरू करण्याच्या करता शेतकऱ्याला तातडीची मदत म्हणून 10,000 रुपयापर्यंत मर्यादेचं तातडीनं कर्ज देण्याच्या बद्दल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि व्यापारी बँकांना निर्देश देण्यात येत आहेत. ते जे ऑर्डर दिलेली आहे आणि ती जबाबदारी त्या पैशाची सरकारने स्वीकारलेली आहे, त्याच्यात ज्या निकष लावले त्या निकषाच्या बद्दल कोण ते तपासणार निकष. उद्याच्याला जर नांदेड जिल्हा किंवा कुठल्याही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी कर्ज दिलं तर तो त्या निकषात बसतो की नाही हे बँका कसं पाहणार, हे सरकारने पाहिलं पाहिजे. सरकारने आपल्या नांदेड पुरतं बोलायचं म्हटलं तर 16 तालुक्याची यादी करून हे 16 तालुक्यातले शेतकरी या निकषामध्ये बसतात, त्यांना तुम्ही तातडीनं 10,000 रुपये मदत करा असं सांगायला पाहिजे. तुमच्याकडे जर ती यादी आलेली नसेल किंवा तो GR आलेला नसेल तर मी तुम्हाला तो सर्क्युलेट करतो. परंतु हे सगळं वाचल्यानंतर सरकारच्या मनामध्ये नक्की काय आहे हे कळायला मार्ग नाही. आम्ही बोललो होतो की शब्दांचा खेळ करताय, आकड्यांचा खेळ त्या ठिकाणी करताय. नक्की कर्जमाफी देत असताना आता काही काही वेगवेगळ्या अटी घातलेल्या आहेत त्या मान्य आहेत. त्यांनी इन्कम टॅक्स भरणारा त्याच्यात नसला पाहिजे, कर्मचारी जर सरकारमध्ये निम सरकारमध्ये असेल तर त्याला मिळणार नाही, तो लोकप्रतिनिधी असला, जिल्हा परिषद नंतर तुमचा आमदार खासदार वगैरे असं बरंच काही घातलेलं आहे. त्याही बद्दल काही दुमत नाही. ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांना मिळावं अशा विचाराचे आम्ही अजिबात नाही. आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी खासदार, राज्यसभा सदस्य, आजी माजी विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, महानगरपालिका नगरपालिका यांचे सदस्य, आयकर रिटर्न भरणारे व्यक्ती वगैरे असं त्याच्यात एक त्यांनी टाकलंय की बाबा ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या कोणत्याही सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहन नोंदणीकृत असेल अशी व्यक्ती ह्या मध्ये पात्र ठरणार नाही. तुम्ही बघा आपल्या राज्यामध्ये बैलांची संख्या एकदम कमी झाली. माझ्याकडं महाराष्ट्रात मी स्वतः बघितलंय, आमचे ऊस तोडणी कामगार आहेत ना, हे आता ट्रॅक्टर आणतात आणि ट्रॅक्टरला माग बैलगाडीचं ते जोडतात. त्याला काही जुगाड म्हणतात, काही त्याला अजून वेगवेगळी नाव आहेत. इकडं काय नाव आहे मला माहिती नाही, पण वेगवेगळी अशा प्रकारची नाव आहेत. आणि ते 2 बैल 1 लाखाला मिळतात आणि सेकंड हँड ट्रॅक्टर पण अलीकडे 1 लाखाला मिळतो. आणि यांनी सरळ दिलंय की बाबा त्याच्यामध्ये
ज्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहन नोंदणीकृत असेल अशी व्यक्ती या शासन निर्णयासाठी कुटुंब या शब्द प्रयोगाचा अर्थ पत्नी, पती, आई, वडील, मुलगा, अविवाहित मुलगी, सून. आता बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला माहितीये मुलगा मोठा असेल तर तो वेगळा राहतो, तो आई वडिलांच्या बरोबर राहत नाही. अशा प्रकारच्याही घटना. आणि ट्रॅक्टर तर बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडे ट्रॅक्टर त्या ठिकाणी असतात आणि त्याच्यातनं ते शेती अडचणीत आलेली आहे निसर्गाच्या अवकृपेमुळे. अशा अनेक बाबी त्याच्यात आहेत. काही बाबी योग्य आहेत, त्याबद्दल दुमत नाही. मी अरे कितीदा सेल टाकतो, असला सेल तरी चालला आहे का नाही कोणाला माहिती. तर ह्याच्यामध्ये जे काही ते सांगताय की ह्या निकष आहेत, म्हणजे हे निकष काही असे टाकलेले की शंका घ्यायला जागा राहते की ह्या सरकारला खरोखरीच आत्ताच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची का नाही, का कर्जमाफीचा असणारा जी तीव्रता आहे, जी मागणी होती त्याची तीव्रता कमी करण्याच्या करता त्यांचा हा डाव तर नाही ना. कारण मागं पण वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं झाली, त्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचं काम याच राज्य सरकारने त्या ठिकाणी केलं. आणि त्याच पद्धतीनं हा 14 तारखेचा जो GR काढलेला आहे, मी काही जिल्हा बँकांना विचारलं की ह्याच्यावर ते देणार, तुम्ही देणार का, तर ते म्हणाले की बाबा एवढ्या फक्त शपथपत्राच्या मसुद्यावर आम्ही कसं काय देणार. उद्याच्याला त्याची तपासणी करत असताना जर काही चुकलं आणि कुणी आम्हाला फसवलं तर आम्ही कारण नसताना अडचणीमध्ये त्या ठिकाणी येऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी आहे की शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा निर्णय घेत असताना 3 लाखापर्यंत शेतकऱ्याला 0% व्याजाने पीक कर्ज द्यावं. त्याच्यातले राहिलेले 4% राज्य सरकारने तो बोजा उचलावा. पाठीमागच्या काळामध्ये आम्ही तशा पद्धतीनं बोजा उचललेला होता आणि 2% व्याजाने आपण शेतकऱ्यांना पीक कर्ज त्या ठिकाणी देत होतो. वेळेत परतफेड केली तर तशा पद्धतीनं त्यांनी 3 लाखापर्यंत 0% व्याजाने पीक कर्ज त्या ठिकाणी द्यावं, जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या शेतीची व्यवस्थितपणे मशागत करता येईल, पेरणी करता येईल आणि त्याच्यातनं पिकं त्या ठिकाणी घेता येतील. परंतु हा 14 जून 2017चा शेतकऱ्यांच्या खरीप हंगामासाठी कर्ज मंजूर करण्याबाबतचा जो GR काढलेला आहे, हे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे, शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्याचा हा प्रकार आहे. अशा पद्धतीचं जर राजकारण आताचे राज्यकर्ते करायला लागले तर महाराष्ट्रातला शेतकरी तो कदापि सहन करणार नाही. आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा असणारे अनेक पक्ष जे आहेत त्यांचं मला माहित नाही, परंतु आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तरी ही बाब कदापि सहन करणार नाही. ही गोष्ट उद्याच्याला मी आज तर तुमच्या माध्यमातून जाहीरपणे सरकारला सांगू इच्छितो, पण उद्याच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस चंद्रकांत दादा पाटलांची चर्चा करू त्याही वेळेस हे स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगणार आहे. कारण यांनी असं सरसकट वगैरे अशी शब्दरचना वापरली. आम्हाला वाटलं की आता आमचा शेतकरी गेला बँकेमध्ये की लगेच त्याला नवीन कर्ज त्या ठिकाणी मिळणार आणि तो बी बियाणं आणणार, खतं आणणार आणि त्या ठिकाणी वापशावर पेरणार, हा समज होता. परंतु या आदेशातनं तशा पद्धतीनं चित्र पाहायला मिळत नाही.